एखाद्या समाजाला किंवा एखाद्या देशाला कसं नामोनिशान करायचं, जुन्या काळी युद्ध करायला लागायचं, आता युद्ध करायची गरज नाही आहे. चायना, पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईमचा उपयोग करते. सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधात सांगली पोलिसांचा एल्गार. 20,000 विद्यार्थ्यांना दिला जागृतीचा दमदार संदेश. डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी सांगली पोलिसांनी मोठे जनजागृती अभियान राबवत तब्बल 20,000 विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा विक्रम केला. बिरनाळे पब्लिक स्कूल संजयनगर येथे आयोजित सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा व बालकांचे संरक्षण या विषयावरील कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात तज्ज्ञांनी सायबर फसवणूक, ऑनलाईन लिंक, APK फाईल, बनावट कॉल, सोशल मीडियावरील फसवे प्रकार आणि अंमली पदार्थांच्या सेवनाचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी आणि कायदेशीर उपायांचीही माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्याचे आवाहन करत कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ 112 आपत्कालीन हेल्पलाईन किंवा सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम सांगली पोलिसांच्या अधिकृत YouTube चॅनलवरून थेट प्रक्षेपित करण्यात आला. जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील 19 ते 20,000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत या जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. सांगली पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. असलेले सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचेही मी अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये सहर्ष स्वागत करते. आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. मोबाईल आणि इंटरनेटशिवाय आपले एक पाऊलही पुढे पडत नाही. पण याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर फसवणूक वाढली आहे. त्याचबरोबर तरुण पिढी अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन आपले आयुष्य बर्बाद करत आहेत. या दोन्ही समस्यापासून आपल्याला विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्या सहकार्याने आज आपण सायबर अवेअरनेस आणि अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. व्यसन करू नको, पण माझ्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा मी स्वतः स्वार्थ बघितला पाहिजे आणि मी त्याला बळी पडू नये याच्यासाठी आपण हे लक्ष दिलं पाहिजे. दुसरं आहे की टेन्शन आल्यानंतर काय करायचं. तर मी मगाशी म्हटलं की परीक्षेचं टेन्शन आलं की सिगरेट घे किंवा एकदा तंबाखू घे किंवा एकदा ड्रिंक करून बघ अशी सुरुवात करतात, म्हणजे रिक्वेस्ट करतात मित्र सिनियर आणि तिथून अडकतो, सुरुवात होऊ शकते. तर टेन्शन दूर झाल्यानंतर आपल्याला फक्त ॲडिक्शनच मदत करते असं नाही, तर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे योगा, प्राणायाम, मेडिटेशन आहे. एक्झरसाइज एक मोठा फॅक्टर आहे की जिथं आपल्याला व्यसन म्हणजे व्यसन हेल्पफुल नाही आहे, पण व्यायाम हा सर्वात महत्त्वाचा आपल्याला रोल याच्यामध्ये असतो टेन्शन दूर होण्यासाठी. त्यामुळे या टूल्सचा आपण वापर करू शकतो. टेन्शन आल्यानंतर काय करू असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सिनियरशी, टीचर्सशी, पॅरेंट्सशी, काउन्सिलरशी, सायकॅट्रिस्टची मदत घेऊ शकता. वॉरंट जे आहे ते पाठवलं जातं आणि त्यांना घाबरून तुम्हाला आता ह्या गुन्ह्यात आम्ही अटक करू, जर तुम्हाला या गुन्ह्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही आम्हाला जामिनासाठी काही रक्कम तुम्हाला भरावी लागेल असं सांगून विक्टीमकडनं किंवा तक्रारदार जे काही बळीत असतील त्यांच्याकडनं पैसे ट्रान्सफर करायला सांगितले जातात. परंतु पोलीस, CBI किंवा कुठल्याही तपासी एजन्सी ही आजपर्यंत ऑनलाईन अरेस्ट ही सुविधा आपल्या भारतात तरी नाही आहे. सर्वात जास्त सायबर फ्रॉड होणारा म्हणजे APK फ्रॉड. APK फ्रॉड म्हणजेच आपलं जे हे आहे प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर याच्या व्यतिरिक्त एक APK पाठवली जाते. APK म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट. एखादं ॲप बनवण्यासाठी जी काही किट असते ती आपल्याला फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवली जाते आणि ज्या वेळेला आपण ती लिंक किंवा APK डाउनलोड करतो त्यावेळेला आपला मोबाईल किंवा आपलं डिव्हाइस हे हॅक होतं आणि त्याद्वारे आपल्या ब्लॅकमेलिंग केलं जातं अथवा आपल्या आर्थिक व्यवहारातून आपले पैसे हे काढले जातात. मुख्य म्हणजे ज्या देशविरोधी शक्ती आहेत त्यासुद्धा या दोन गोष्टींचा उपयोग करून
एखाद्या समाजाला किंवा एखाद्या देशाला कसं नामोनिशान करायचं, जुन्या काळी युद्ध करायला लागायचं, आता युद्ध करायची गरज नाही आहे. चायना, पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईमचा उपयोग करते. आपल्याला माहीत असेल तर डिजिटल अरेस्ट किंवा इतर ज्या बऱ्याचशा सायबर क्राईम आहेत त्याचे ओरिजिन हे पाकिस्तान किंवा चायनामधनं होतात. याचं कारणच असं आहे की शेवटी पैसे कोणाचे जातात? आपले जातात, आणि हे पैसे बाहेरच्या देशात जात आहेत. आणि ह्या सगळ्याकरता जर आपल्याला चॅलेंज करायचं, म्हणजे ह्या सगळ्याला जर सामना करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं या दोन गोष्टींबद्दलचा अवेअरनेस, म्हणजे हे काय होऊ शकतं आणि त्याचा जर समाजातल्या प्रत्येक घटकाला कळालं की काय करू शकतो तर आपोआपच मला वाटतं त्याला प्रतिबंध होईल.